श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला विषय समजलाच असेल की माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ. आणि मी काय काय करते जे नवीन यूट्यूबर यांना आवश्यक असेल माहिती तीच देण्याचा प्रयत्न. तर माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि अजून मला 500 सबस्क्रायबर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी करायचे आहेत. पण हे सगळे 500 सबस्क्रायबर 2 महिन्याच्या आत माझे पूर्ण झालेले आहेत. आणि हे झालं सगळं स्वामी महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे. तर तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट करताय. अशी सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला आपल्या व्हिडिओवर स्वामी महाराजांबद्दल, आपल्या दैनंदिन जी देवपूजा असते, ग्रंथवाचन, मंत्रसाधना, हवन इत्यादींबद्दल माहिती मिळेल. तर चॅनलला सपोर्ट नक्की करत राहा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद मिळवत राहा. मी माझा चॅनल हाफ मॉनिटाईज कसा झाला ते सांगते. तर सुरुवातीला मला यातलं काहीच माहीत नव्हतं की व्हिडिओ किती वेळाने टाकायचा किंवा एका शॉर्ट व्हिडिओमध्ये किती वेळाचा गॅप असावा. एक शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर दुसऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, हेही मला माहीत नव्हतं. हळूहळू आपण शिकत जातो ह्या गोष्टी सगळ्या. कारण यूट्यूबचे नियम हे खूपच बदललेले आहेत आता आणि अल्गोरिदममुळे तर खूपच असं माणसाला म्हणजे माहीत नसतं की ह्या गोष्टी कशा आहेत. तर सुरुवात माझी तशीच झाली की मलाही काही एवढं माहीत नव्हतं यामधलं. पण हळूहळू आपण शिकत जातो या सगळ्या गोष्टी. मी 2 व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ कधी कधी एक टाकला की 5 मिनिटानंतर दुसरा टाकायचे. त्यानंतर मला कळालं की 2 व्हिडिओमध्ये आपल्या 5 तासाचा गॅप असायलाच हवा. मग मी एक व्हिडिओ सकाळी, एक दुपारी आणि एक संध्याकाळी अशी शॉर्ट 3 व्हिडिओ टाकते आणि लॉंग एक व्हिडिओ टाकते. एक व्हिडिओ माझा लॉंग साधारणपणे 10 मिनिटाचा असतो. तर मला आधी माहीत नव्हतं. मी 3 ते 4 किंवा 5च मिनिटाचा माझा लॉंग व्हिडिओ असायचा. आता मला माहीत झालं. त्यानंतर मला कळालं की आपलं वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओही खूप महत्त्वाचे असतात. मग मी त्यानंतर 10 मिनिटाचे आता माझे लॉंग व्हिडिओ असतात. कारण मला हेही माहीत नव्हतं आधी की आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जो वॉच टाईम आपला काउंट केला जातो तो शॉर्ट व्हिडिओचा काउंट केला जात नाही. हेही मला माहीत नव्हतं. तर तुम्हालाही जर माहीत नसेल तर तुम्ही पण लॉंग व्हिडिओ हा जास्त थोडासा मोठा ठेवत जा. आणि शॉर्ट व्हिडिओ अगदी आपले सबस्क्रायबर वाढण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. पण त्याचा वॉच टाईम हा काउंट केला जात नाही. त्यामुळे आपल्याला लॉंग व्हिडिओवरच भर देऊन आपला वॉच टाईम हा पूर्ण करावा लागतो. शॉर्ट व्हिडिओने फक्त आपल्या चॅनलची ग्रोथ होते, सबस्क्रायबर वाढण्यासाठी मदत होते आणि आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये आपण काय दाखवणार आहोत हेही आपल्याला दाखवता येतं. पण त्याचा वॉच टाईम हा काउंट केला जात नाही. त्यामुळे लॉंग व्हिडिओवर तुम्ही जास्त भर द्या आणि लॉंग व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचा नक्की बनवत जा. कारण मी हे आता 10 मिनिटाचाच लॉंग व्हिडिओ बनवते. कारण आपला वॉच टाईम हा लॉंग व्हिडिओमुळेच कंप्लीट होतो आणि 4000 तास पूर्ण करणं म्हणजे अवघडच असतं. त्यामुळे आपल्याला सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही रोज दिवसातून किमान एक लॉंग व्हिडिओ टाकला तर आपला वॉच टाईम लवकरात लवकर कंप्लीट होतो. आणि मीही तेच करते आता सध्या. आणि यूट्यूबने सांगितलेल्या वेळेलाच आपण शक्यतो आपले शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ टाकले पाहिजे. सकाळी 6 ते 9, दुपारी 12:30 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9 हा यूट्यूबने सजेस्ट केलेला वेळ आहे. या वेळेतच आपण शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि लॉंग व्हिडिओ दुपारी 12:30 ते 3च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान असा लॉंग व्हिडिओ टाकायचा. त्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही दाखवतायत त्यात तुमचा आवाज आणि तुम्ही दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं. मी जे यूट्यूबवर व्हिडिओ तयार करते त्यामध्ये माझा स्वतःचा आवाज असतो. जेही मी काही काम करते ते माझा फेस अजून मी दाखवलेला नाही आहे. फक्त माझा आवाजावर मी काम करते. तुम्हीही जर व्हिडिओ बनवत असाल तर आपला आवाज आणि आपलं दिसणं ह्या दोन्हीमधून कोणतीही एक गोष्ट खूप महत्त्वाची असते. कारण यूट्यूबलाही समजतं की ही ती व्यक्ती आहे. तिचा आवाज आणि तिचं दिसणं
हे आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण AI मुळे किंवा आपण इतरांचे कंटेंट जसेच्या जसे टाकल्यामुळे आपला चॅनल हा बंद होऊ शकतो, हेही लक्षात घ्या. नवीन यूट्यूबर जे असतात त्यांना माहीत नसतं आणि ते दुसऱ्याचं एखादं व्हायरल कंटेंट उचलता आणि जसंचे तसं टाकता. त्यामुळे आपला चॅनल बंद होतो किंवा ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईजची वेळ येते त्यावेळेस आपले सगळे व्हिडिओ हे पुन्हा बघितले जातात आणि त्यातून मग जे आपले असे व्हिडिओ असतात ते कट केले जातात आणि जर जास्तच व्हिडिओ आपले जर तसे असतील तर आपला चॅनल हा बंद केला जातो. त्यामुळे नवीन जे यूट्यूबर असेल त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. मी कुठलाही दुसऱ्यांचा कंटेंट वापरत नाही. जे काही करते ते स्वतःच विचार किंवा माझे स्वामी महाराजांचे जे फोटो असतात शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यात मी स्वतःचेच जे विचार आहेत तेच टाकते. गाणे जे नॉन कॉपीराईट आहे तेच वापरते. तुम्ही जे म्युझिक वापरता व्हिडिओला ते खूप विचार करून वापरा. कारण कधीकधी यूट्यूबमध्ये जे म्युझिक नॉन कॉपीराईट दिलेलं असतं तेही आपल्या टाकल्यानंतर कॉपीराईट येतं. त्यामुळे व्हिडिओला म्युझिक टाकताना खूप विचार करून टाका आणि शक्यतो डिस्क्रिप्शनमध्ये पाहायचं की हे म्युझिक कॉपीराईट आहे की नाही. कारण वरती जरी दिलेलं असतं नॉन कॉपीराईट तरीही खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्याच्या खाली ज्या कमेंट असतात ना त्यामध्ये आपल्याला कळतं की हे म्युझिक पेड आहे की नॉन कॉपीराईट आहे. याच्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. हे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं. ते बघूनच तुम्ही म्युझिक टाका आणि खूप विचार करून टाका. कारण आपल्या व्हिडिओवर जर सातत्याने कॉपीराईट क्लेम हे जर येत राहिलं तर आपला व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज होत नाही. कारण आता नियम यूट्यूबचे खूप बदलत चाललेले आहे आणि सक्त नियम होत चाललेले आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देऊनच तुम्ही आपले व्हिडिओ बनवत चला. आणि माझा 500 सबस्क्रायबर हे पूर्ण झाले हे सगळे स्वामी महाराजांच्या कृपेने. कारण मी जे काम करते ते स्वामी महाराजांच्या याच्यावरतीच करत आहे आणि इथून पुढे त्यावरच करत राहणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या चॅनलवर तुम्हाला स्वामी महाराजांबद्दल ग्रंथ वाचन, मंत्रसाधना, होम इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. वनस्पतीशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यावरही मी हळूहळू व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्हालाही जर ह्या विषयांची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट नक्की करा. तुम्हीही जर नवीन यूट्यूबर असाल तर प्रयत्न करत राहा. एक दिवस यश नक्की मिळतं आणि मलाही तुमचा असाच सपोर्ट ठेवा. तुम्हाला काही जर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाऊ हीच महाराजांचरणी प्रार्थना. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.